अदिती तटकरे या ध्वजारोहण करणार आहेत। तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाईल। राज्य सरकारकडून तसं परिपत्रक आलेलं आहे। 15 ऑगस्टला दोन्ही मंत्री रायगड आणि नाशिकमध्ये ध्वजारोहण करतील। रायगडमध्ये पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले इच्छुक, तर नाशिकमध्ये दादा भुसे हे इच्छुक होते। मात्र जे परिपत्रक निघालेलं आहे राज्य सरकारकडून, त्यामध्ये आता रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करतील। सर, दिल्लीत आलेला आहात, काय नक्की विषय आहे? विषय आमचा असा आहे की जे.पी. नड्डा साहेब यांच्याशी आमचे आरशेप कंपनीच्या संदर्भामध्ये आमची भेट आहे। त्यासाठी आम्ही आलो होतो, आमचे महेंद्र दळवी आणि आम्ही। एक मुद्दा हा आहे की मध्ये गेल्या काही दिवसापूर्वी सुनील तटकरे यांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आता झेंडावंदनला अदिती तटकरे यांचं नाव येतंय। काही या भेटीमध्ये ठरलं असं वाटतं? नाही, असं काही नाही। ते आता महाराष्ट्राचे नेतृत्व करत असल्यामुळे ते एकमेकाला भेटले असतील काही कामानिमित्त। ते कशाला भेटले, काय भेटले हे आम्ही कधी विचारणार नाही। ते काही वेगळ्या कामासाठी असू शकतात। पण अशा प्रकारे ज्या पद्धतीने तुम्ही पालकमंत्री पदासाठी आग्रही होतात, त्याच दरम्यान झेंडावंदनासाठी अदिती तटकरे यांचं नाव येतंय। नाही, ठीक आहे ना, वरिष्ठांनी दिलेला निर्णय आहे तो आम्हाला मान्य करावा लागेल आणि पुढच्याला पण वरिष्ठ जो आमच्यासाठी निर्णय देईल तो आम्ही मान्य करू। पण तुम्ही सातत्याने आग्रही होता, तुम्हाला हे मान्य आहे का त्यांनी झेंडावंदन करणं? ठीक आहे, आता वरिष्ठांनी काय विचार करून ठरवलेलं आहे ते त्यांना माहिती। आम्ही कधी विचारत नाही की त्यांना कशाला दिलं किंवा का ठरवलं, परंतु जे काय वरिष्ठ ठरवतील ते आम्हाला मान्य आहे। पण तुम्ही पालकमंत्री पदावर ठाम आहात? हां, पालकमंत्री पदावर आम्ही ठाम आहोत। काल संजय गायकवाड यांनी बोलताना असं म्हटलं की उबाटाचा बाप जरी आला तरी मला काही होणार नाही। ठीक आहे, ते त्यांचं मत असू शकतं, काय असेल ते। तर मी काय ऐकलं नाही, मी काल बाहेरच होतो, त्यामुळे मलाही काही कल्पना नाही। एकनाथ शिंदे आणि तटकरे यांच्या भेटीमध्ये कुठेतरी मुलीसाठी त्यांनी मागणी केली असं वाटतं तुम्हाला? नाही, असं काय वाटत नाही, कारण कुठला नेता आपल्या याला असं सांगतो, त्यांचा विषय आहे, आमच्या साहेबांचा आमचा विषय आहे। पुढच्या वर्षीचं झेंडावंदन 26 जानेवारीला झेंडावंदनला होईल गोगावले झेंडा फडकवणार होईल। चल, धन्यवाद। तर हे होते भरत गोगावले, ते पुढच्या झेंडावंदनला आपण झेंडा फडकवणार असा दावा त्यांनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली। सकाळपासून याचं दोनदा उत्तर दिलं, परत तिसऱ्यांदा देतो। नाशिकच्या बाबतीमध्ये, रायगडच्या बाबतीमध्ये शिवसेनेचा निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील, दोन्ही नेत्यांशी चर्चा करून घेतील।